नाही, मीच बोलणार आहे, फक्त समोर उभा राहा. इकडे या सर. केशर आंब्याच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्याला बऱ्याचशा समस्या येतात. त्याच्यामधली एक समस्या जमिनीची पोत किंवा जमीन कोणत्या प्रकारची आहे, आणि दुसरी महत्त्वाची जी समस्या असते ती पाणी. आता आपण सुदर्शन महाराज म्हणून शेतकरी आहेत, त्यांच्या आंब्याच्या बागेमध्ये आहोत. त्याची काय काय समस्या आहेत आणि याचं काय सोल्युशन असायला पाहिजे याच्याविषयी आपण चर्चा करूयात योगेश मस्के सरांसोबत. आता ही चुनकळीयुक्त जमीन आहे आणि पाण्याची मात्रा जी आहे, पाण्याचं जे pH आहे ते जास्त आहे, म्हणजे क्षारयुक्त पाणी आहे. आणि चुनखडीयुक्त जमीन. तर तसं बघितलं सायंटिफिकली तर ज्यावेळेस ॲसिड आणि बेस सोबत येतो तर न्यूट्रल व्हायला पाहिजे, पण इथं तसं होत नाही. काय समस्या काय आहे? जमिनीचा पोत तसा नाही आहे सर. जमीन जास्त हलक्या स्वरूपाची आणि जे काही सेंद्रिय कर्ब पाहिजे जमिनीत ते अवेलेबल नसल्यामुळं झाडाला डेव्हलप व्हायला वेळ लागतो, किंवा अपटेकिंग प्रोसेस जी म्हणतो आपण, जे रूट झोनमधून अन्नद्रव्य उचलायला पाहिजे ते उचललं जात नाही. आणि त्याचमुळं काय होतं, मग झाड शेंड्याकडनं वाळत जाणं, ज्याला डायबॅक सारखे आपण बोलतो. तसंच रूट आपण त्यावेळी पण बघितले होते, याचे रूट डेव्हलपमेंट कुठंच नाही. व्हाईट रूट वेळोवेळी डेव्हलप होत नाही, किंवा त्याची जी सक्रियता असते ती झाडामध्ये दिसत नाही. हे कारण त्याला जास्त असल्यामुळं मग काय होतं, हा बाग डेव्हलप होतो. या बागेमध्ये आपण पाहतो काही झाडं 2-2.5 वर्षाचे आहेत, त्या पद्धतीत ते डेव्हलप झालेले आहे. आणि काही तूट पण लावलेत आपण, हे ना. वडवाळी क्षेत्रामध्ये पैठणला पण अशाच प्रकारची जमीन होती आणि क्षारयुक्त पाणी होतं नदीचं. तर तिथं आपण सक्सेसफुल कसं केलं? आता जवळजवळ त्याची झाडं पण ह्याच हाईटचे आहेत आणि आज त्यांच्या जवळजवळ 700-800 झाडांमध्ये 13-14 लाखाचं उत्पन्न निघालं, 2.5-3 लाखाच्या झाडांमध्ये, आणि हे 3 वर्षाचे झालेले आहेत. याच्यामध्ये 1-2 झाडाला आपण फळं बघितले, जसं मागं बघितलं, बाकी झाडांना फळं नाही येतं. असे काय, म्हणजे दोघांमध्ये काय फरक आहे? तिथं काय ट्रीटमेंट चालू आहे जी आपण इथं सुरू करू शकतो ज्याने उत्पादन वाढेल? सर, आपण तिथं जी ट्रीटमेंट घेतली त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक स्लरीमध्ये आपण जास्त भर दिला. जे तुमचं रासायनिक फर्टिलायझर असो किंवा जमिनीत जे काही इतर अन्नद्रव्य पडलेले हे अपटेकिंग करण्यासाठी तुम्हाला ऑर्गॅनिक कर्ब जमिनीत वाढवणं गरजेचं आहे. आणि ते मग आपण स्लरी स्वरूपात तिथं चालू केले सर. आणि त्याचे रिझल्ट एवढे बेटर आले आपल्याला की वर्षभरामध्ये बाग तर डेव्हलपमेंट झाली, त्यासोबत उत्पादन पण चांगलं मिळालं. 2.5-3 वर्षाच्या बागेमध्ये एका झाडावर सरासरी 18 ते 20 किलो, म्हणजे 1 कॅरेटपर्यंत माल निघाला. म्हणजे बऱ्यापैकी माल निघाला आणि झाडाची ग्रोथ पण झाली. मग आता ह्या जमिनीत हाच प्रॉब्लेम आहे सर महत्त्वाचा. तर मला जेवढं आठवतं आपण जानेवारीमध्ये ही गोष्ट महाराजांना बोललो होतो. हो, आपण यांनाही सांगितलं. ह्या जमिनीमध्ये यांना अपटेकिंगसाठी जेवढे ऑर्गॅनिक कर्ब त्यासोबत जीवाणूजन्य खतं यांनी जेवढे वापरले, किंवा जीवाणू जे बाहेर मिळतात, समजा PSB, KMB, जे बॅक्टेरिया असतात, हे तुम्हाला झाडाला अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करतात. मग जीवाणू खतं हे वेळोवेळी वापरणं गरजेचं आहे. यासोबत यांना रूट झोन डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यासाठीच आपल्याला ऑर्गॅनिक स्लरी करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना झाडाची ग्रोथ पण होणं गरजेचं. आता हे बघा, काही ठिकाणी काय होतं, मिसमॅनेजमेंट होतं, छाटणी होणं गरजेचं वेळोवेळी. आता हे झाडाचं जर तुम्ही डेराच बनवला नाही तर पुढच्या वर्षी त्याच्यावर उत्पादन घेण्यासाठी ती काडी सक्षम राहणार नाही, किंवा जिथून माल फुटायचा, जिथून जो डोळा बनायचा काडीवर, जी काडी मॅच्युरिटी म्हणतो आपण, ती राहणार नाही. कारण असं वेस्टेज चाललंय आपलं. आता हा खालचा शेंडा सांभाळून काही उपयोग नाही. जे काही झाड घेतं याला एक ग्रोथ द्या, एक आकार द्या, आणि त्या पद्धतीनं मग ती बाग डेव्हलप करा. याच्यामध्ये आंब्यामध्ये वेळोवेळी छाटणी होणं गरजेचं असतं, आणि ती छाटणी केल्यानंतरच एक आकार भेटतो. तुम्ही झाड जास्त वरती हाईटवर नका जाऊ देऊ, त्याला वरतून स्टॉप करा, पण बाजूनं डेरा बनवा त्याचा. जोपर्यंत ते डेरेदार होत नाही तोपर्यंत ती ग्रोथ मिळणार नाही किंवा ते उत्पादन भेटणार नाही. अपटेकिंगसाठी काय करावं यांनी? अपटेकिंगसाठी याला आता सध्या टेम्परेचर एवढं आहे की जीवाणू खतं कुठलीच चालणार नाही याच्यामध्ये. मग आपण ऑर्गॅनिक स्लरीमधून डेव्हलपमेंट करू. जे आपण शेड्यूल देतो, समजा मोसंबी असो, संत्रा असो, इतर बागेत जे शेड्यूल असतं आपलं मंथली, तरी 15 दिवसाला शेड्यूल घेऊ. ऑर्गॅनिक कर्बमधून आपण
वाढवू, ते डेव्हलपमेंट करू, ती सॉईल डेव्हलपमेंट होत गेली का एकदा मग झाडामध्ये ग्रोथ मिळत चालेल. आणि जो रूट झोनला जी काही अन्नद्रव्याची उपलब्धता पाहिजे झाडामध्ये ती रूट झोनला तिथं उपलब्ध होईल. आणि जेव्हा हे टेम्परेचर कमी होईल, वातावरण चेंज होऊन जाईल आणि पावसाच्या वातावरणामध्ये मग आपण जीवाणूजन्य खतावरती जास्त काम करू. आणि जेवढे जीवाणू डेव्हलप करू आपण जमिनीमध्ये तेवढी मग ते झाडामध्ये मुळांची कार्यक्षमता वाढून जाते, सक्रियता वाढते आणि झाड बनत चालतं. त्या पद्धतीने नियोजन करू. मामा, तुम्हाला काय वाटतं, आता काही झाडं तुमचे वाढले, काही वाढले नाही, बरेचसे गेले होते तर तुम्ही वापस लावले, काय कारण आहे तुमच्या हिशोबाने? कारण तुमचा अनुभव आता तुम्ही हे 3 वर्षापासून करतायत. काही रोपे जरा खराब लागली आणि काही मोठं झाल्यानंतर जळले. त्याला शेंडाळी एकूण समजा वाळत चालतं, वरून शेंड्याकून खाली वाळत चालतं. तर मग डायबॅक म्हणतात त्याला. जादा प्रमाण तूट झाली. 25-30% झाडं चांगली झाली, पण तूट एक 25-30% तूट झाली. 3 ते तुटीचं 4 प्रमाण आपण जादा. तूट लावली. हा, हा, मग 3-4 ते झाड काय होतं, त्याची ग्रोथच होत नाही ना. त्याला हम्म. खालून जर अन्नद्रव्य उपलब्ध झालंच नाही तर ते शेंड्याकडून हा. वाळत चालणारच ते. बरोबर की नाही? ते जमीन आपली थोडीशी चुकीची निवडण्यात आली. नाही, ते चोनखडे ना. त्याचसोबत पाण्यात पण आपल्या पाण्याचं क्षार आहे. क्षार आहे. पाण्याचंही पीएच मेंटेन झालेलं नाही, बरोबर. त्याच्यामुळे मग ते जास्तच प्रॉब्लेम वाढून गेले. नाही, आता ह्याला काय आहे, ड्रिपद्वारे सोडण्यापेक्षा आपलं तुम्ही जे म्हणता का हा हा ते असं बाजूला. स्लरी करा त्याला, म्हणजे रिंगण मारत हा, चला. हा. जेवढा तुम्ही त्याचा रूट झोनामध्ये हम्म. कर्ब वाढवताल हा. तेवढं त्याची जी तुम्हाला development- स्लरी बनवल्यानंतर काय करायचं काका, की जसं आपण काय विचार करतो की हा डेरा आहे इथपर्यंत, इथं सगळे खतं टाकावं, आपल्या एक मनामध्ये असं, हे सगळ्यात चुकीचं आहे. आपल्याला जी स्लरी करायची त्याचं असं रिंगण इथं करायचं आहे. हा, या हिशोबाने. झाडापासून 2-3 फूट बाजूलाच सगळ्या गोष्टी पाहिजे आपल्याला. त्यांनी काय होतं, जेवढे मुळं आहेत ना, इकडे तिकडे अन्नद्रव्याच्या शोधामध्ये गेलेले आहेत, त्यांना ते कर्ब मिळून जातं आणि त्यांनी मग झाडाची वाढ जी आहे व्यवस्थित होऊन जाते. जोपर्यंत तुमचं झाडाचा जारवा हम्म. मूळ म्हणतो आपण, हा, मग. जे पांगत नाही तोपर्यंत तुमचं झाड वरती ग्रोथ घेणार नाही. बरोबर. आणि जेवढे मूळ पांगली, जेवढे तुमचे ऑर्गॅनिक हा, कर्ब झाडं वाढले ताकद जमिनीतले, तेवढे झाडामध्ये ताकद वाढून जाते. दुसरं, ज्यावेळेस आपण बहार नियोजन घेतो तर बहार नियोजनाच्या वेळेस हे बहार येण्यासाठी जे फवारण्या जरुरी असतात नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास, जर त्या झाल्या नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, आता जुने जे झाडं आहे हा. त्याला आपण गावरान म्हणतो, पण त्यांना तो कोणत्या फवारणीची गरज नव्हती. पण आपण ह्या ज्या व्हरायटी आणतो ह्या हायब्रिड व्हरायटी आहेत, तर यांच्या फुटीसाठी आपल्याला औषधी पाहिजेच पाहिजे, फवारणी पाहिजेच पाहिजे. वेळोवेळी यांना द्यावंच लागणार आहे आपल्याला, तेव्हा तुम्ही त्याच्याकडून उत्पादन घेणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला अनावश्यक खर्च करायचा नाही, परंतु वेळेवर खर्च करणं गरजेचं आहे. बरोबर. काय हरकत नाही, ते आपण करू, त्याच्या फवारण्या बी करू. चालेल. धन्यवाद.